सेनापती बापट रस्त्यावर आशानगर हाऊसिंग सोसायटीमध्ये घरगुती गॅसच्या पाईपलाईनची गळती झाली। पाईपलाईन मधून गॅस गळती होत आहे हे लक्षात न आल्याने तिथे जमलेल्या तरुणांपैकी एकाने सिगरेट फेकल्यामुळे पाईप गळती होत असलेल्या ठिकाणी काही वेळ आगीचा भडका उडाला। गॅस पाईपलाईन गळती झाल्याचे लक्षात येताच नागरिकांनी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या कार्यालयात गॅस गळतीविषयी माहिती दिली। तक्रार दाखल केल्यानंतर नॅचरल गॅसच्या कार्यालयातील कर्मचारी पाईपलाईन गळती असलेल्या ठिकाणी आले। गॅस गळती असलेल्या ठिकाणापासून 1 ते 1.5 किलोमीटर इतक्या अंतरावर गॅस कनेक्शन चालू बंद करण्याचा कॉक आहे। तिथून गॅस पुरवठा बंद करण्यात आला असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली। गळती झाल्यापासून कित्येक तास उलटून गेले तरी नॅचरल गॅसचे कर्मचारी पाईपलाईन सुरळीत करू शकले नाही। मात्र नागरिकांनी याबाबत विचारलं असता संबंधित अधिकाऱ्यांनी टाळाटाळीची उत्तर देणं पसंत केलं। गॅस गळतीची माहिती देताना तेथील रहिवासी सुभाष खरात म्हणाले, रात्री 11 11:30च्या दिवशी काही पोरं इथं सिगारेट ओढत असताना सिगारेट पिऊन झाल्यानंतर सिगारेटचा तो छोटासा धुवा असतो तो टाकल्यानंतर तिथं आग लागली। आग लागल्यानंतर आम्ही सर्व कार्यकर्ते येऊन ती मातीने विझवली सगळी। त्यानंतर सकाळी 10:30 ते 10च्या ह्याच्यात आम्ही फोन केला यांना गॅसवाल्यांना। त्यानंतर ते 11 11:30 वाजता ते आल्यानंतर ते सगळेजण त्यांची टीम आली, इमर्जन्सी जी टीम होती ती आल्यानंतर त्यांनी बघितलं हे केलं, ह्याला फोन कर त्याला करत असं करत 3 तास खेळ चालला होता। त्यांचे साहेब लोक बी आले नाही। आम्ही फोन मागितला तर फोन नंबर द्या तुमच्या साहेबाचा, तरी साहेब आले नाही। शेवटी आम्ही पोलिसांना फोन केला। मग त्यानंतर आल्यानंतर त्यांचे साहेब लोक आले। त्या आल्यानंतर ते आता काम चालू झालं, ते अजून तर चालू तर झालंच। 60 ते 70 घरांमध्ये या पाईपलाईन मधून गॅस पुरवठा केला जात असल्याचं नागरिकांनी सांगितलं।